आम्ही डॉक्टर जोस फिलिप अल्वारिस हे ऑन्कोलॉजिस्ट डिपार्टमेंट हांकां कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर एका वर्सा खातीर डायरेक्टली गोवा मेडिकल कॉलेजीन घेतलेले आसा. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टर एप्रुवल ऑफ द डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस हांचे एक्सपेन्सीस कोविडा खातीर वेगवेगळे जाल्या ताका एप्रुवल दिला. ताज्या उपरांत अपना घरांत इट इज अमावंट एप्रॉक्सिमेटली सगळो एक्सपेन्सीस तेजो 12 crores सुमार वता. 12 crores. बाकी सगळो फाटल्या सगळे कोविड केअर सेंटर्स आनी हाजो सगळो एक्सपेन्सीस येता भितर. अपना घरात जे काही PWD वर्क केल्ले एमर्जन्सी बेसिसचेर ताका एप्रुवल आशिल्लें. ताज्या उपरांत गोवा पब्लीक सर्वीस कमिशन ताका ताजो रिपोर्ट जो आसा ताका एप्रुवल दिला जो फुडल्या असेंब्लींत प्लेस जातलो. ताज्या उपरांत अपॉयंटमेंट ऑफ द नर्सीस आनी अटेंडंट इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आमी जे नवीन कोविड हॉस्पिटल म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल केलें थंयसर स्टाफ नर्सीस अटेंडंट्स हांगा घेवपा खातीर एप्रुवल. ताज्या उपरांत पडन इट इज द स्टाफ नर्सीस 6 posts, अटेंडंट 4 posts. ताज्या उपरांत extension of the limit period for the 6 months for the it is a four laning of the highway. जो एक PWD चे काम आशिल्लें डायवर्जन ताका दिला वेर्ना. ताज्या उपरांत बिजनेस रुलान एक आशिल्ली आमची संजीवनी शुगर फॅक्टरी आतां पर्यंत कॉपरेटिव्हच्या अंडर आशिल्ली तिका आज आमी डायरेक्टली एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या अंडर हाडली गेली. ताज्या उपरांत ओके बाकी GHRTCतलो काही स्टाफ जो गोवा पब्लीक सर्वीस कमिशनान काम करतालो तांकां एप्रुवल जाय आशिल्लें. बॅक एप्रुवल तांकां पळय एप्रुवल दिवंक नाशिल्लें. DHS हेल्थ सर्विसीसचो तो सेम एडिजन. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टर एप्रुवल फॉर द डिफरंट अटेंडंट पेशंट अटेंडंट हेल्थ स्टाफ आनी हे तांकां आमी सगळ्यो सर्विसीस आनी ताच्या बरोबर हे दिता पळय न्ही सोडेक्साच्या थ्रू जेवण बिवण दिता ताका एक एप्रुवल आशिल्लें. हय आमी इवन दो पेशंट अटेंडंट जे आहा पळय न्ही तांकांय दिता थ्रू सोडेक्सो दिता. एप्रुवल फॉर द स्टाफ ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर घेवपा खातीर तर इज गोवा मेडिकल कॉलेजीन आमी एडिशनल कोवीड वार्ड सुरू केल्ल्याक शॉर्टेज ऑफ स्टाफ आशिल्लो. स्टाफ नर्सीस 90, एनएससीचे असिस्टंट 30, बायोमेडिकल इंजिनियर 6, LDC 5 आनी ज्युनियर टेक्निशियन 10, MTS 85 हांकां आमी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर घेवपा खातीर एप्रुवल दिल्लें आसा सद्या. ताज्या उपरांत हावजकीपींग सर्विसीस फॉर द VJ फेसिलिटी मॅनेजमेंट आनी लॉन्ड्री सर्विसीस फॉर द इको क्लीन हे सगळे कोवीड हॉस्पिटलांत ते काम करपा खातीर सर्विसीस आउटसोर्स केल्ल्यो. काही आमचो स्टाफ आशिल्लो जो ऑलरेडी काम करता इन्फोटेक कॉर्पोरेशनाच्या मार्फत तांकां परत एकदां कंटिन्यू केला कोविडाच्या खातीर. एवरी एन्युअल कॉन्ट्रॅक्ट आसता तांचो तो कंटिन्यू केल्लो आसा. मेडिकल डिवायस पार्क इन द स्टेट ऑफ गोवा हाका आमी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट आसा ताज्या अंतर्गत तो गोंयांत घेवचो म्हणून नॉमिनेशन बेसिसचेर कन्सल्टंट अपॉयंट केला. तो कन्सल्टंट प्रोजेक्ट रेडी करून धाडून दितले. फक्त 4 स्टेटी खातीर मेळटलो जांचो बेस्ट प्रोजेक्ट आसा त्या स्टेटी खातीर म्हणजे इट इज अ मेडिकल डिवायस पार्क. वेरियस मेडिकल इक्विपमेंट रेडी करपा खातीर IDCनी अशा पद्दतीचे पार्क रेडी जाता. गव्हर्मेंट ऑफ इंडियान त्या पार्क सेटअप करपा खातीर वेगवेगळ्या स्टेटी कडल्यान तांचो कॉम्पिटिटीव बिड्स कशा पद्दतीन प्रोजेक्ट आसतलो हें मागयल्या. मेळप हो ना मागीर ठरतलो बट एट प्रेजेंट स्टेजीचेर आमी त्या इन 4 स्टेटीच्या कॉम्पिटिशनान आमी आसतले. इफ वन्स इट इज सँक्शन देन ओन्ली इट वील द सेटअप म्हणजे IDCच्या दृश्टीन आनी नवीन इंडस्ट्रीच्या दृश्टीन हो प्रोजेक्ट जर आमकां फाल्यां सकाळी सँक्शन जालो तर आमी आत्ताच्या घडीक 100% सँक्शन जातलो असो ना. वी आर ट्रायींग एट आवर लेवल. ओके एट प्रेजेंट आमी वेर्णा असो विचार करता. ओके प्रपोजल फॉर द बाळी सबस्टेशन ताका कॅबिनेट आपल्या टेबल एजेंडा म्हणून आमी घेतलेलो कोंकण रेल्वेचे. इट इज अ डेपोजीट वर्क. ओके
जे कोकण रेल्वेन पयशे आमचे डेपोजीट केल्ले आसा ते डायरेक्टली दिवपाक 220 kV हे ओके. ताज्या उपरांत देर इज एन मार्केटिंग बोर्ड मोपाचे लँड दिस इज नॉट इम्पॉर्टंट. आमी PPP सेल जो एक्टिवेट केला पळय तेजो पयलो आमचो कन्सल्टंट जो आशिल्लो एक्चुअली ताका काही अमावंट तेन्ना फॉर द कन्वेन्शन सेंटर एट द डोनापावल. फक्त आमी परत PPP सेल एक्टिवेट करून कन्वेन्शन सेंटर PPP बेसिसचेर वचपाक जाय. इट इज एन नायट फ्रँक कन्सल्टंट जो आशिल्लो ताका परत एकदां तुज्यो सर्विसीस एंगेज केल्या थ्रू द PPP सेल. हो कन्सल्टंट तेन्ना ऑन बोर्ड घेतलेलो जेन्ना EDC ESG IT 3-4 डिपार्टमेंट एके कडेन असल्या कारणान आतां टोटली प्रोजेक्ट वील बी लुकन इट इज अ पॅरंट डिपार्टमेंट इज द डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन कारण ESGच्या अंडर येता आनी त्या सेम कन्सल्टंट आमी ऑन बोर्ड ताका परत घेतला कारण प्रोजेक्ट फास्ट ट्रॅक करपाक जाय. कन्वेन्शन सेंटर एट हांगासर आमचें दोनापावल. ओके. आनी अपॉइंटमेंट ऑफ द कन्सल्टंट इन द PPP डिविजन ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट हातून आमी कन्सल्टंट अपॉइंट केल्लो आसा PPP डिविजनाक. ओके. आयच्या कॅबिनेटाच्यो ह्यो सगळे हे आशिल्ले. आयच्या कॅबिनेटान आनी एक आमी जो निर्णय घेतलो तो आत्मनिर्भर भारत हाज्या सकयल स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट आयच्या आमच्या कॅबिनेट मिनिस्ट्रीन सगळ्या कॅबिनेटाक आमी दाखयलो. जो सर्वे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन DHE आनी GPARD ह्या दोनूय संस्थांनी मेळोन म्हणजे 191 ग्रामपंचायत एंड 14 म्युनिसिपालिटीज हांचो जो बेजीक सर्वे केल्लो आनी आत्मनिर्भर भारत हाच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोवा जो आमी 2 ऑक्टोबरांतल्यान प्रोजेक्ट फूल फ्लेज पुराय गोंयांत सुरू करता. ह्या प्रोजेक्टाची ऑलरेडी पयलो म्हणजे जो बेजीक सर्वे करप हो पार्ट कंप्लीट जाला. तेजो ट्रेनींग पार्ट आमच्या वेगवेगळ्या ऑफिसर्सांक सुरू आसा. इन शॉर्ट सगळे गव्हर्मेंट ऑफिसर्स हे लोकांक सेवा दिवपा खातीर गांवांनी वयतले. 2 तारखेच्यान पुराय वर्सभर ह्या प्रोजेक्टाचेर सरकार काम करतलें. तेजें प्रेजेंटेशन आज आमी आमच्या कॅबिनेट मिनिस्ट्रीन दिलें. सगळ्यांनी ताका एप्रुवलूय दिलें. गो एड म्हणून सांगलो तेंच्यांनी प्रोजेक्टाक आपापल्यो वेगवेगळ्यो आयडियासूय सजेस्ट केले आनी 2 तारखेच्यान आत्मनिर्भर भारत हाच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोवा हो प्रोजेक्ट पुराय गोंयांत आमी सुरू करतले. ताजें म्हजो कॉर्डिनेटर बाब गौरीश ताका सांगता की तेजे ई प्रेजेंटेशन्स जे आसा ते तुमकां सगळ्यांक धाडून दिवचे. आमी कशा पद्दतीत करतले काम हें एक्झॅक्टली तो तुमकां धाडून दितलो. बाप मंत्री MLA तर आसात गांवांनी. आतां हाज्या फुडें ऑफिसरूय वयतले. म्हणजे आमकां स्वयंपूर्ण गोवा जेन्ना करपाक जाय तो गांव हो स्वयंपूर्ण जावपाक जाय. तो गांव जर स्वयंपूर्ण जातलो आसत जाल्यार बेजीक तेची नेसेसिटी कितें ही आमकां सोदून काडपाक जाय. आज आमी म्हणटा म्हणजे उदाहरण सांगता आमी डिपेंडंट आसा. कित्याक आमी आज दुदा खातीर डिपेंडंट आसा, चिकना खातीर डिपेंडंट आसा, एग्सा खातीर डिपेंडंट आसा, फुलां खातीर डिपेंडंट आसा. गोंय जर स्वयंपूर्ण जातलें आसत जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली आमच्याच गांवांत जावपाक जाय. फॉर एग्जाम्पल म्हणून सांगता तुमकां फॉर द फॉडर हें गोंयांत जवळपास एन्युअली 22 crores of rupees वी आर स्पेंडींग ऑन फॉडर. जे आमी गायचो चारो आसा तेजेर 22 कोटी रुपया स्पेंड करता. ऑन एन एवरेज पर मंथली म्हणटा तशें 2 कोटी रुपया पर मंथ. फक्त वेजिटेबलाचेरूच 30 कोटी मोडिना, फॉडराचेर सुद्दां मोडटा. आतां हें हांगा जावंक शकना काय कितें? जावंक शकता. कोणी तरी मोटिवेट करपाक जाय. जो गायी पोसता तो फॉडर लायना, तो भायल्यान हाडटा विकत. मागीर ताका कोणी तरी जर लावन दिलें जाल्यारूच इट इज पॉसिबल आसा. लोकांक मोटिवेशन करचें पडटलें. तें मोटिवेशन करपाक म्हणजे आमी जशें सगळ्या ऑफिसरांनी लोकांक वचून मोटिवेट करपाक जाय. आमचे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, वेटरनरी वेगवेगळी सगळीं डिपार्टमेंटां हांकां ट्रेनिंगूय दिल्या. म्हणजे कर्मयोगी कन्सेप्ट माननीय मोदीजीत केंद्रात आत्मनिर्भर भारत आनी कर्मयोगी कन्सेप्ट. कर्मयोगी हो प्रत्येक गव्हर्मेंट ऑफिसर हो कर्मयोगी जावचो. त्या धर्तीचेर आमी सगळ्या डिपार्टमेंट आमची 17-18 डिपार्टमेंटां ट्रेनिंग दिवन कंप्लीट जाली. तांच्यांनी आपलो विजन डॉक्युमेंट आपल्या डिपार्टमेंटाचो रेडी केलो. हाज्या पयलीं आमी जशें म्हणटाले की आपल्या डिपार्टमेंटाचो सिटीजन चार्टर हो आपल्याक पयलीं खबर आसपाक जाय.
तो सिटीजन चार्टर जर त्या डिपार्टमेंटाच्या मनशांक खबर आसलो जाल्यार तो सकयल इम्प्लिमेंट करपाक शकतालो. त्या खातीर तो 100% इम्प्लिमेंट करपा खातीर सिटीजन चार्टराचो तेणी स्टडी करून गांवांत इम्प्लिमेंट करचो. हाज्या खातीर म्हजें सरकार फोर्सफुली तांकां तो म्हणजे आनी विलिंगली म्हणजे तांकां जॉयंटली बरोबर घेवन ऑलरेडी सुरू केलें. तांच्यांनी विलिंगनेस दाखयला. सगळे जाण आपल्या परीत गांवांनी वचून काम करपा खातीर सुरू करतले आनी निश्चितच आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनेच्या सकयल स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट 2 ऑक्टोबर 2020 पासून 2 ऑक्टोबर 2021 तशेंच येता तें वर्स 19 डिसेंबर 1961 गोंय मुक्त जाल्लें येता तें वर्स हें 60वें वर्स आसा. आमी सगळे जाण लिबरेशनाच्या गोंय मुक्तीच्या 60व्या वर्सात पदार्पण करता. त्या खातीर 60व्या वर्सा आमकां काही टार्गेट्स दवरून पुराय वर्सभर आमकां पुराय करपाचें आसा. आमी तेंय सुरू केलां. म्हणजे गोवा प्रगतीच्या अंडर जशें वयर केंद्रांत प्रगतीच्या अंडर वेगवेगळे प्रोजेक्ट आसा आमी ते आयडेंटिफाय केले आनी हे सगळें करता आसतना त्या एका वर्साच्या कार्यकाळांत आमी आमच्याच समोर आमच्या सरकाराक टार्गेट घालून घेतले आनी तो टार्गेट पुराय करपाचो सगळ्या मिनिस्ट्रींचो जो टार्गेट आसतलो. आयच्या घडीक इतकेंच. आमचे मंत्री बाब निलेश काब्राल काही विशय तुमच्या मुखार मांडटले. फाटीं अशेंच आमचे गोंयचे बिचीचे टार बॉल्स आनी बाकीचे विशय येताले आनी आमी तेन्ना अपॉयंट केल्ले आनी तेजो रिपोर्ट आमकां येयल्लो फ्रॉम मॅरायन पोल्युशन बुलेटिन आनी तशेंच सायन्स ऑफ द टोटल एनवायरमेंटाचे रिपोर्ट येतरी हे टार बॉल कशें जाता आनी खंयच्यान जाता हो विशय खुबशे लोकांनी डिबेट करीत आसता. तेन्ना हेजो सोर्स कितें हो काडला. हो सोर्स गोंयान जे येता हे टार बॉल सगळे कोस्ट लायन गुजरात धरून बाकीचे कोस्ट लायनीन येता पूण गोंयान जे येता हे इट इज फ्रॉम द बॉम्बे हाय तो थंयच्यान आनी प्लस थंय टँकरी मुवमेंट जो चलता हेजे वयल्यान दिता. सो एंटायर रिपोर्ट हांवें ऑनरेबल आमचे एनवायरमेंट मिनिस्टर जावडेकर जीक धाडला आनी तेणे 5 तारखेक धाडलेलो ऑगस्टाचेर. तेणें एक्नॉलेजमेंटूय केला आनी तेजे स्टडी करून ताका कशें गोंयचे टार बॉल गोंयान येवपाचे कशें बंद करूंक शकता हेजे विशयाचें डिस्कशन चालू आसा. दुसरो विशय जो आमकां खबर आहा वेटलँड ऑथॉरिटी आमची कन्स्टिट्यूट केला तेजो हांव आसा चेअरमॅन एनवायरमेंट मिनिस्टर. वेटलँडान कितें जाला की एनजीटीन गोंयान 285 वेटलँड्स आसा म्हूण सांगला. ती आतां एनओएक आमी अपॉयंट केला. आतां सेकंड फेज ऑफ आयडेंटिफिकेशन जाला. तितू हांव थोडीशीं नांवां घेता आनी तेजे पब्लीक कन्सल्टेशन आतां नोटिफिकेशन येतलें. ती आमचे शिरोडा ह्या गांवान थंय एक वेटलँड तशेंच आमचे काना बेनावली तितू 2 वेटलँड एक व्हडले तोळें आनी कमळा तोळें तशें ओल्ली चर्च तोळें आसा ओल्ली तोळें अशें करून 5 प्रायोरिटीचे वेटलँडाक आयडेंटिफाय करून तेजो एक्सरसायज म्हणजे हो एक्सरसायज व्हेरी बीग. थोड्यांचें म्हणणें आसा की एनआयओ कित्याक जाय हेका कित्याक जाय फावना स्पॉटेड ड्युरींग द विजीट म्हणजे थंय कितें जाता आनी कसले बॉडी आसता कितें आसा ही सगळ्यो प्रायोरिटी वॉटर बॉडीज आमी घेतल्या कुर्तरी म्हाकाजान कोमिडाद राय तोळें ही सगळी वॉटर बॉडी डिक्लेअर करपाक आमी वेटलँड वॉटर बॉडी डिक्लेअर करपाचें आतां नोटिफिकेशन काडटले. तिसरी गोष्ट जी आसा हेका आमी जेन्ना नोटिफाय करतली आमी 2 कमिटी केल्या. ग्रीवन्स कमिटी अंडर वेटलँड आमचो एक्स हायकोर्ट जज डेजमंड बाब ताजो चेअरपर्सन आसा. तशें टेक्निकल कमिटी आमचो रिचर्ड बाब जो एक्स फॉरेस्टर आसलो ताका केल्ले आसा. सो ह्यो प्रायोरिटी आसा की गोंयचे वेटलँड आयडेंटिफाय करून एक्चुअल वेटलँड करपाच्यो ही भावना घेवन फुडें गेल्ले आसा. म्हाका दिसता हें तुमकां सगळ्यांक कळोवपाक जाय आशिल्लें म्हणून ऑनरेबल सीएमाक रिक्वेस्ट केलो. आनी कितें आशिल्लें? ना वेटलँड जी आसा सेंट्रल गव्हर्मेंटानी एनजीटीन 265 वेटलँड्स गोंयान आसा म्हूण सांगला. आमी 1 वर्स पयलीं एनआयओक अपॉयंट केले टू आयडेंटिफाय वेदर दीस 265 वेटलँड्स आर एक्झिस्टिंग. कितें जाला एनजीटीन कितें केलें आनी फॉरेस्टान तेन्ना केलें सेंट्रलान की वयल्यान ऑक्युलर विजन घेवन इवन देवाची तळी आनी बाकीचे गोष्टी बारीक तळी देखून वेटलँड म्हणून दाखयले. वेटलँड आर नॉट डिफायन्ड. वेटलँड्स आर डिफायन्ड वॉट आर वेटलँड. सो तो प्रोसेस हो सारको जावचो म्हूण आमी चालले. आतां व्हडली बोंडवल लेक आमी केला. सेकंड आतां 5 लेक आमी 5 ही करता. अशें करून बाय मार्च पासून वी आर टार्गेटींग टू डू अराउंड
70 wetlands of Goa which are identified with proper documentation, सगळे पब्लिक हियरिंग करून कन्स्ट्रक्शन करून गोंयचे वेटलँड आयडेंटिफाय करपाचो बाय मार्च आमी करपाचो प्रोग्रेस तो चालू केल्लो. आज आमच्या गोंय राज्याचे माजी उपसभापती सायमन पीटर डिसोजा हांचो देहांत जालो. तांच्या बद्दल हांव दुःख व्यक्त करता. हार्टफेल कॉन्डोलन्स सगळ्या सरकारच्या वतीन आमी दुःख व्यक्त करता. वेर्ना तो बायपासाचो इशू आहा तो न्यू लिंकींग फ्रॉम वेर्ना टू लोटले विलेजीक जो प्रॉब्लम जाल्लो मदीं तो आतां बायपास चालू ऑलमोस्ट कंप्लीट जाला. थंय सेटलमेंट जाल्ले, थंय लोकांचो डिमांड आशिल्लो. सीएमूय थंय गेल्लो आनी तेन्ना सेंट्रल गव्हर्मेंटाक एप्रोच करून तेणी तो आतां रिटेनिंग वॉल अरावंड 10 crores एक्स्ट्रा काम हें करपाचें केलां. सो आज कॅबिनेटान सीएम पयलीं ताका रिटेनिंग वेल आशिल्लो तो रिटेनिंग वेल खचला तो स्टील टर्न आनी तो हें जावंक शकता. Collapse जावपाचो. डायरेक्टली आतां हें तो स्टील करपाचो स्टिल्टाचे वयल्यान करपाचें केलां. वयल्यान करपाचें केला. ओके थँक्यू. म्हणजे लोकायुक्तान जे सध्या 2 ऑर्डर दिला आपण एक लेबर आणि दुसरी त्याच्यात कितें तुम्ही डिसिजन घेतलं? लेबर स्कॅमाची जी ऑर्डर आहा पळय न्ही लेबर डिपार्टमेंटाक सांगला हांवें तेंच्या कडल्यान प्रोसेस करून ती सगळें धाडून दी म्हणून सांगा. वेळ पडलो जाल्यार ती धाडून दिता ACBक हांव, काय हरकत ना. ओके तें कितें ती पळोवंक ना हांवें मात पळयता. थँक्यू. This one bill is getting circulated on the social media regarding the milling knife. What do you like to say? I have not seen the bill. What is the bill? The bill is amounted 172 rupees. पळोवंक ना I have not seen. I will tell and get back. So the farmer, one more thought. So how you look at the farmer bill which has been passed in the center? केंद्रान जें फार्मर बील पास केलां खरें म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचें आसा. हांवें तेस्ताय म्हजो ट्वीट केला. एखादो शेतकाराक जर तेज्या मंडीनूच विकपाक जाय व्हरोन हें कंपल्सरी ना. त्या जाय जाल्यार तो डायरेक्टली आपूण एक्सपोर्ट करूं शकता, आपूण स्वता खंयसरूय विकपाक शकता. म्हाका दिसता आमी वेलकम करपाक जाय. शेतकऱ्यांच्या खातीर हिताचें बील आसा. केंद्र सरकाराचो घेतलेलो निर्णय हो शेतकऱ्यांच्या हिताचो आसा. हांव परत रिपीट करता. गोंयांत खरें म्हणजे आमकां एकदां हाजो झळ बसना कारण गोंयांत खूब शेतकरी ना आनी दुसरे बाबडे आसा ते हांगा थंय खंयसरूय विकता. गोंयांत कोणाकूय विकपाक रायट आसलें. पयलीं थंयसर कशें आसा ते दलाल बसताले, त्या दलालांकूच विकचें पडटालें आनी ते दलाल व्हरोन भायर विकताले. म्हणजे एक्चुली कितें जातालें तर हे दलाल 10 रुपयांनी घेताले आनी व्हरोन परत आपूण 50 रुपयांनी विकताले. आतां शेतकऱ्याक जर डायरेक्ट 50 रुपया मेळटा जाल्यार फायद्याचें तुका दिसना? ऑफकोर्स. हां सर आणि एक म्हणजे तुम्ही ज्यांना इकॉनॉमी उलयता पळय त्या मायनींग अजूनही बंद आहा. सध्या कितें उपाय आहा त्याचे? प्रयत्न सुरू आहा आमचो. इवन तेणे ट्रान्सपोर्टेशन पोर्टून मारला तो रोड उरला एक्सटेंडेड ओवर आसा. एक्स्ट्रॅक्टेड ओवर आहा तेच्या ते ट्रान्सपोर्टेशन तेंच्यांनी मागला. एक गजाल मरे हो तुमी प्रश्न सरकारान आतां त्या ओरा खातीर आसत ई ऑक्शना खातीर आसत जे विरोध करता तांकां केन्ना तरी विचारा मरे तुमी. विरोध करता तांकां एकदां विचारना तुमी तूं विरोध कित्याक करता रे काय म्हणून, यू आर अगेन्स्ट ऑफ द गोवन इकॉनॉमी काय म्हणून हें विचारपाक कोण वचना. सपोर्ट करता तांकांच प्रश्न विचारता तुमी आमकां. आमी आमी आतां पर्यंत केन्ना हें केला. वी आर इन द सपोर्ट ऑफ मायनींग. गोवा गव्हर्मेंट इज सपोर्टींग दीस. आतां हे फावटी आमी सपोर्ट केला इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल ऑफ द स्टेट. ऑप्शन्स आर ओपन. So one question. So Kolwari jail, two people. ताका एकटा केसात धरलो ना रे वांगडाच समतो पळय ताका वांगडाच धरलेलो. एका सोदप सुरू आहा ते आतां.